नेहमीप्रमाणे उशीर केला आहे. सगळे येऊन थांबलेत वाट बघत. आपली गाडी काही चालू नव्हती होत. झाली चालू, पटकन आलो स्टेशनला. हे ब्लॉग बनवायचं आहे. चालू केलं तू मला काय बोलायचं असं ब्लॉग मध्ये? तर बरं आहे का ते हवली अकराला दूध पाच. क्लिअर वेदर आज. क्लिअर वेदर. चष्मा काढ सगळे चष्मा भारी दिसतात. नको रे थांब. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. पहिला ट्रेक, पहिला नाही, याआधी खूप ट्रेक केलेत, पण ॲज अ ब्लॉग म्हणून हा माझा पहिलाच ट्रेक आहे. चाललो आहे आम्ही हरिश्चंद्रगडावरती वाया खिरेश्वर. आणि माझ्यासोबत आहे हे 4 जण आणि मी 5वा. त्या ट्रेकला आता सुरुवात केली. वाजले 1:30. मला जायचं स्टेसाठी. बघूयात किती वेळ लागतो आपल्याला. वाजलेत दुपारचे 2:15. बराचसा पॅच आम्ही कव्हर केला आहे 1 तासामध्ये. आणि अजून इथून चालत जाऊन इथे पोचायचं आहे. इथून मग असं वरती अजून 1-1.25 तास तरी लागेल वरती जायला. दोन 40 मिनटं झाले आणि आम्ही येऊन पोचलोय व्हॅलीमध्ये. बघू शकता, हा सेपरेट डोंगर आहे, हा सेपरेट डोंगर आहे. हे आमचे ईश्वर. हॅलो, आय एम ईश्वर फ्रॉम शिरवली. तन्मय आणि तेजस. एकटा जातोय, विचारत पण नाही. अशा वेळेस नाही विचारतोय. अजून घे ना वाटलं. अशा पॅचवरती चांगले ग्रिपचे शूजच पाहिजे, त्याशिवाय इथं चालणं शक्यच नाही. हा गुफेचा वाईट वापर केलाय. आतमध्ये पर्यंत प्लास्टिकच्या बॉटल टाकून ठेवल्यात. काय बोलणार. चालूच कॅमेरा. जास्त जाऊ नको ना, वाटलं झूम कर. नाही नाही नको. अरे जंप मारतो का आतमध्ये. तर आता येऊन पोहोचलो आम्ही हरिश्चंद्रगडाच्या तटबंदीला. हे बघा, खूप जुनी अशी तटबंदी. आणि समोर दिसतोय तो शिरपुंजाचा भैरवगड. आणि तिकडे मागे हा जो डोंगर आहे याच्या पाठीमागे पट्टा किल्ला दिसतो इथून. म्हणजे आजचं क्लायमेट बरंच क्लिअर आहे. चला, सगळे गेलेत पुढं. लवकरात लवकर आपण त्यांना गाठूयात.
शॉर्टकट मारू थोडासा. ओके. बराचसा पोर्शन कंप्लीट करून आपण पोहोचलोय वरती. वाजले दुपारचे म्हणजे संध्याकाळचे 4:15 झालेत. एक व्ह्यू दाखवायचा राहिला. थोडंसं पुढे गेलो होतो, रिटर्न मागे आलो. वा, ओळखा काय माझ्या समोर पूर्ण डॅमचा परिसर दिसतोय. खाली खिरेश्वर गाव आणि पूर्ण डॅम. भेटूया थोड्या वेळात. पूर्ण भैरवगड ते कात्राबाई पर्यंतची रेंज ट्रेक दिसते आणि आम्ही चाललोय मजा करत आरामात. टाइमच टाइम आहे आमच्याकडे. चला, मजाक मस्ती करत चाललेलो आम्ही. अजून प्रॉपर आम्हाला 1 ते 1.5 तास लागेल कोकण कड्याला पोहोचायला. हार्दिक, वॉन्ट टू से समथिंग? नाही, अजिबात नाही. नो. तर फायनली आपण गडावर पोहोचलोय. समोरच मंदिर आहे, इकडे केव्ज आहे आणि आजचं क्लायमेट एवढं क्लिअर आहे. इथनं पूर्ण भैरवगड ते कात्राबाई आणि मागे कळसुबाई ते, म्हणजे कळसुबाई आता दिसतोय आणि त्याच्या बाजूला मदनगड दिसतोय. व्हिडिओमध्ये दाखवतो मी. हा ॲक्च्युली भैरवगड आहे, तो 1 नंबरला येतो. कळसुबाई कुठे गेला? हा इथे कळसुबाई लांबपर्यंत दिसतोय 2 डोंगरांच्या मध्ये. चला मंदिरात जाऊया दर्शनाला. आता आपण चाललोय महादेवाच्या पिंडीजवळ, जे की त्या गुफेमध्ये. व्हॉट आय सेड. मी बोललो होतो पाणी सगळं आटलंय. तुमच्या नशिबात पाणी नाही. जब जब आया तब तब मुझे पानी मिला, वो भी इतना इतना. मी बोललो ना पाणी संपलंय सगळं. एक बरं आहे, पण आपले पाय वगैरे ओले नाही होणार. दरवर्षी पाणी असतं इथे आणि आम्ही आलो तर पाणीच नाही भेटलं आम्हाला. बाकी हा वेगळ्या प्रकारचा इथं माकड आहे. तर पोहोचलोय आम्ही मंदिरामध्ये. एवढी शांतता इथे. मंदिरात फक्त आम्ही 5 जणच आहोत, 5 ते 6 जण. आणि आज रविवार आहे तर इथे उद्याची तयारी चालू आहे. पूजा आहे ती उद्या सोमवार आहे. तर आता सगळ्यांचं दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही पटकन निघालो कोकण कड्याच्या दिशेने. झालंय थोडा उशीरच. रमत गमत असाच रमलो आम्ही आणि आता थोडी स्पीड वाढवायला घेतली. ज्यासाठी आलोय ते भेटलं पाहिजे. फक्त 2014 पासून मी हरिश्चंद्रगडाबद्दल वाचलेलं आहे आणि आत्ताची दिवस आलाय हरिश्चंद्रगडाला सबमिट करायचा.
येस. काय व्ह्यू आहे. बेस्ट. लिटरली वर्थ इट आहे. मी काटा घेऊन का फिरताय लिटरली. पहिल्यांदा कोकणकडा एवढा रिकामा बघतोय, ते पण संडे. त्या काकांनी एक गवताचा तुकडा आहे तो खाली फेकला होता, मी खालून हवा येते वरती. तर तो वरती सोडून राहिला अजून पण. या फायनली डेस्टिनेशन आलंय. वाव वाव. बेस्ट. बघू काय आणलंय. चहाचे कप जे की आपण आणायला विसरलो नव्हते. आता मी भेटले नाही, विसरलो होतो आपण आणायला. साखर घेतली, चहा पावडर घेतली. चहा बनवणार ठीक आहे, पिणार कशात. कोकण कड्यावरून जी हवा आहे ते अशी खाली जाऊन मग अशी वरती येते ना. तर या लोकांचं काय काम चालू आहे बघा. झाडाची एक फांदी आणतायत, टाकतात दरीमध्ये, ती वर येते गोल गोल करत. आता एक फांदी टाकलेली ती एवढ्या वर गेली आहे ना, खाली पण येत नाही. दाखवतो तुम्हाला. एक मिनिट, कुठे गेली याच्यात पण दिसत नाहीये. कुठे गेली यार. हा ही बघ, दिसली दिसली. ही इकडं उडते. कुठे गेली, गायबच झाली यार ती. खूप लांब गेली ती. आता वापस वापस वन्स मोर. वाव. बिस्कुट. संकेत मित्र बाजू जरा. मी जिथं जातो हा दोन माझ्या पाठीमागे. शिक्षा आहे. वर्ष एवढ्याचा फोटोशूट एकदाच करून घेत नसते. असं थोडी, समजा मोबाईल पडला तर याच्यात. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आमचं चाललंय कोकण कड्यावरती शूट. फोटो टाकतो मी.